शिवाय हे पिनाकपाणी गमनुधरा नागभूषण उमावला माझ्या दयेच्या देवा वैकुंठीच्या नारायणा जो विष्णूशी भजला शिव दुरावला अधपात केला दयामल हरी हर एका वेलांटीचा केला विष्णूचे हृदय शिव आणि शिवस्य हृदय विष्णू होय उभय देवतांना नतमस्तक झाल्या वाचून यमाच्या वंदीच्या राजप्रासादाला राजा सोमरीश्वरनं कधीही प्रारंभ केला नाही अस्थिरे जीवितम लोके अस्थिरे धनय बने अस्थिर बुद्ध दानश्वत धर्म कीर्ती तोयम स्थिर प्रत्येक माणसाचा जन्म अशाश्वत आहे माणसाजवळ असलेलं धन माणसाजवळ असलेली सारी संपत्ती पुत्र पत्नी सुद्धा अशाश्वत आहे मग या जगात शाश्वत काय माणसाला आपल्या आचरणात आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती होय अगदी त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर मानाला विराजित होण्यासाठी सत्यम शिवम सुंदरम या त्रिगुणाला जीवनात वंदनीय मानिलं लेखणी अंकुशाने लगा ही राजकारणाची 3 सूत्र स्वतःच्या हाती घेऊन या माझ्या सकल बंदीवासियांना न्यायदान देण्याचे कार्य राजा समरीश करते न्यायाच्या ठिकाणी अन्याय आम्ही कधीही घडू दिला नाही या साऱ्याचं श्रेय आम्ही कोणाला देऊ तर ज्या माझ्या आईनं हाडा मांसा रक्ताचा गोळा स्वतःच्या उदरी 9 मास सांभाळिला प्रसूत काळाच्या अनंत यातना जिला आमच्यासाठी सहन केल्या तीच माझी आई आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही आई माझा गुरु आई माझा कल्पतरू विद्येचा सागर आई माझी मृत्यू नंतर पाप पुण्याची गणनावधी निराशाजनक होय मेल्यानंतर जरी आम्हाला नरकात जावं लागलं तरी त्याचं दुःख मला कधीच वाटणार नाही कारण जन्माला येण्यापूर्वी 9 महिन्यांचा कालावधी गेलाय तो स्वर्गात आणि तोच 9 महिन्यांचा स्वर्ग म्हणजे माझ्या आईचा गर्भ ज्या गर्भात आम्ही 9 महिने आकार घेतला आ म्हणजे आदी म्हणजे ईश्वर होय ईश्वरा आधी नमस्कार तिला करावा अशी या विश्वातील पूजनीय व्यक्ती सर्व शक्ती म्हणजे आई होय आणि म्हणूनच त्या परमेश्वराला हात जोडण्यापूर्वी आमचा प्रथम नमस्कार माझ्या प्रथम गुरुला मातृदेवो अगदी ज्यांच्या पवित्र वीर्यापासून आम्ही जन्माला आलो सत्य न्याय नीती अनिती धर्म अधर्म योग्य अयोग्य याचं तंतोतंत ज्ञान ज्या महापुरुषाला आम्हाला बहाल केलं तोच महापुरुष म्हणजे आमची जन्मदाती पितृदेवता आई नंतर माझा दुसरा नमस्कार माझ्या पूज्य पितृदेवतेला पितृदेवो ओम अज्ञानम तिमिरान्नस्य ज्ञानांजया शलाकया चक्षुदान्य मिलित मेनम तस्मै श्री गुरवे नमः ज्या गुरुमावलीच्या सानिध्यात तब्बल 12 वर्ष घालविली 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर गुरुमावलीला आम्हाला पूर्णत्वाचा आशीर्वाद दिला राजप्रासादाच्या दिशेने आमचं येणंही झालं त्याच वेळी अगदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साऱ्या सुहासिनी स्त्रिया आपल्या दोन्ही हाती पंचारती घेऊन आमच्या स्वागतासाठी उभ्या होत्या त्याच वेळी आमच्या पितृदेवतेनं या राजप्रासादे एखादे एकच उपदेश केला माझा मुलगा हे राज्य चालवायला अगदी सक्षम झालाय या जर का कुणाचा विरोध असेल तर उठा भागदार चौकदार अमात्य लोकपाल मंत्री महोदय मानकरी उठा तुम्ही ही नकार दर्शविला नाही आणि त्याच वेळी आमचा राज्यारोहण झाला राज